बहादूर सिंग असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्याचार जो आहे तो औरंगजेबाने केला होता। छत्रपती उदयनराजे असं म्हणतात की ती जी औरंगजेबाची खबर आहे ती हटवली पाहिजे, त्याची तोडगी केली पाहिजे। साहेब, आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं, फक्त काही गोष्टी कायद्याने करावे लागतात कारण ती संरक्षित आहे। जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये एएसआयचं संरक्षण मिळालंय। गुरु तेग बहादूरजी यांना हिंद की चादर म्हटलं जायचं। ज्या काळामध्ये औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करून धर्म परिवर्तनाचा ओघ लावला होता, त्या काळात गुरुजींनी काश्मीरमधल्या पंडित असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे हिंदू असतील, सर्व पंथीयांना मोठ्या प्रमाणात औरंगजेबापासून वाचवलं आणि शेवटी औरंगजेबाने त्यांना पकडल्यानंतर ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित यातना दिल्या, पण संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, तसंच गुरु तेग बहादूरजींनी देखील स्पष्टपणे सांगितलं की माझा धर्म जर तुम्ही बदलून दाखवला तर माझी संपूर्ण कौम धर्म बदलेल, पण माझा तुम्ही बदलू शकत नाही। अत्यंत अनन्वित छळ त्यांचा करण्यात आला आणि शेवटी ते शहीद झाले। त्यामुळे देव, देश आणि धर्माकरता या ठिकाणी आपल्या संस्कृतीला वाचवण्याकरता ही शहादत त्यांची होती आणि म्हणूनच हा 350वा जे त्यांचं वर्ष आहे शहादतचं ते साजरं करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही संगत होते आणि मी त्याच्यामध्ये आलोय।